खानदेशातील व मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांच्या बोंगऱ्या या सणाला अतिशय असा महत्त्वाचा सण मानला जात असून या सणासाठी आदिवासी बांधव कामधंद्यानिमित्ताने महाराष्ट्रासह गुजरात व इतर ठिकाणी व्यवसायासाठी व हातमजुरीसाठी बाहेरगावी गेलेले असतात, पण ते या बोंगऱ्या होळी सणासाठी घरी परत येत असतात. सन 2025च्या बोंगरा उत्सव अतिशय सुंदर अशा पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून मोठमोठे ढोल ताशे वाजवून आदिवासी नृत्यावर नाचत गाजत बोंगऱ्या सण साजरा करण्यात आला. आज डोणवाडे येथे होळीच्या शेवटच्या दिवशी उत्साह साजर करताना आदिवासी बांधव आपण पाहत आहात. वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय सुंदर आणि देखणी अशी पारंपरिक पद्धतीची वेशभूषा करून नृत्य सादर करत आहेत. खानदेशातील डोणवाडे या गावी असं अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी आदिवासी बांधव साजर करत आहेत आणि होळीचा उत्सव आनंद उत्साहात बघा. अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी आदिवासी बांधवांनी सादर केलेले आहे आणि आपण आदिवासी बांधव यांच्या भावना जाणून घेत आहोत. सातपुडा परिसर न्यूज चॅनल शिरपूर. आपण डोणवाडे येथील आदिवासी बांधव यांच्या बोंगऱ्या निमित्ताने भावना जाणून घेत आहोत. होळी होळीच्या उत्सवाने आम्ही आपल्या कार्यक्रमाचं राहतो. आमचं म्हणजे 5 दिवसाचा कार्यक्रम राहतो. म्हणजे असं 5 दिवस उत्सव करावा लागतो. मग आज लास्ट दिवस आहे, म्हणजे संस्कृती पूजन करावं लागतं आम्हाला. गावातून फिरी टाळून यावं लागतं. म्हणजे आपले लास्ट दिवस आपण मग ते पूजन करता घरी घरी जाऊन आपल्याला धान्य वगैरे देता. मग ते ठेवून मग लास्ट दिवसाचं काही सांगते आपलं या मग आता हे आपलं पूजन करतात. आता जो हा उत्सव चालू आहे या उत्सवाला काय म्हणतात? हा उत्सव होळीचाच आहे. त्याला भाऊगुड्याचा. काय नाव याचं? भाऊगुड्या. भाऊगुड्या. धन्यवाद.